महाराष्ट्रामध्ये आपण थोटा हा कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 4 ZTCC तयार झालेले आहेत. तर मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तर नागपूर डिस्ट्रिक्ट हा आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये 11 डिस्ट्रिक्ट येतात. तर टोटल विदर्भामध्ये आपल्याकडे 25 हॉस्पिटल रजिस्टर आहे. ट्रान्सप्लांट करणारी टीम ही वेगळी राहील आणि ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर करणारी कमिटी ही वेगळी असते. ती कमिटी ही ट्रान्सप्लांटमध्ये हस्तक्षेप करणार नाही किंवा पार्टिसिपेट करणार नाही बिकॉज ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. पुष्कळदा लोकांमध्ये गैरसमज आहे की घरी पेशंट आहे आणि तो ब्रेन डेथ आहे, वॉर्डमध्ये पेशंट आहे तो ब्रेन डेथ आहे, असं नाही. एकदम चुकीचं आहे. तर तो पेशंट व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे त्याला बाकी ऑर्गन्सला परफ्युजन मिळायला पाहिजे. पोलिसांच्या NOC शिवाय, ऑब्जेक्ट सर्टिफिकेट शिवाय आपण सुरू करू शकत नाही ऑपरेशन. जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं त्याचा खूप खर्च आहे, तर मग ते तर फ्री मिळून राहिलं तुम्हाला त्या ब्रेन डेथ झालेल्या, मग त्याचा एवढा खर्च का बरं आकारला जातो? ऑर्गन डोनेशन, आपण ज्याला इंग्रजीमध्ये ऑर्गन डोनेशन म्हणतो, किंवा अंगदान अवयवदान, हा एक फार महत्त्वाचा भाग सध्या समाजामध्ये चर्चेला जातो आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये ही प्रोसेस कशी असते, याच्यामधले समज गैरसमज, पुष्कळदा आपण ऐकतो की किडनी चोरीचं अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत. मग या अंगदान अवयवदान म्हणजे किंवा ऑर्गन डोनेशनच्या याच्यामध्ये जे कोणी फॅमिलीचा व्हिक्टीम जो असतो त्यांनी जर काही ऑर्गन डोनेट केलं तर त्याच्यामध्ये असं काही घडण्याची शक्यता आहे का, किंवा त्याला रोखायला काही आणखीन आपल्याला प्रतिबंध करता येईल का? तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मनीष श्रीगिरीवार. डॉक्टर मनीष श्रीगिरीवार हे प्रोफेसर आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूरला, आणि याच्याशिवाय ते झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे 11 जिल्ह्यांच्या सगळ्या ऑर्गन डोनेशनचं किंवा त्यांच्या डिस्ट्रीब्युशनचं हे काम करतं, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की मागच्या वर्षीमध्ये, मागच्या 2 वर्षामध्ये जी काही ऑर्गन डोनेशनमध्ये थोडीशी घसरण झाली होती, तर ती त्यांच्या आल्यानंतर त्याच्यामध्ये पुष्कळ सुधारणा झालेली आहे. ऑर्गन डोनेशन होणं हा एक चांगला आणि वाईट असा दोन्ही भाग आहे. आपण याचे सगळे मिस आणि समज आणि गैरसमज हे निश्चितपणे त्यांच्याकडनं ऐकून घेऊ, आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, काय म्हणता? तर आता आपण सुरुवात करू मनीष श्रीगिरीवार सरांशी बोलताना. मनीष सर, नमस्कार. तर डॉक्टर मनीष श्रीगिरीवार सर, मला एक सांगा की हे ऑर्गन डोनेशनचं एकूण सगळा जो उपक्रम असतो तो कसा चालतो? महाराष्ट्रामध्ये आपण थोटा हा कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 4 ZTCC तयार झालेले आहेत. थोटा म्हणजे काय? थोटा म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ॲक्ट. अच्छा. याच्यामध्ये अमेंडमेंट होऊन आता 2011 मध्ये टिश्यू पण ॲड केलेले आहेत. बरं. म्हणजे ज्याच्यामध्ये डोळे आले, टेंडन्स आले, बोन्स आले, मसल्स आले, तर हे सुद्धा टिश्यू म्हणून कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आले. ओके. मला वाटतं हे सगळं विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणजे सॉरी ते जेव्हा मंत्री होते, केंद्रीय मंत्री, त्यांना काहीतरी त्या काळात एकदम फास्ट गव्हर्नमेंट ॲक्ट झालं. तर महाराष्ट्रामध्ये ही चांगली सिस्टीम केली त्यांनी, झोन वाईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बरं. तर मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तर नागपूर डिस्ट्रिक्ट हा आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये 11 डिस्ट्रिक्ट येतात. हो. तर टोटल विदर्भामध्ये आपल्याकडे 25 हॉस्पिटल हे रजिस्टर आहे. 25 पूर्ण विदर्भात? पूर्ण विदर्भामध्ये आपल्याला ही संख्या वाढवायची आहे. तर हे का बरं, संख्या का बरं कमी? कारण डॉक्टर्समध्ये अवेअरनेस थोडं कमी आहे. अच्छा, डॉक्टर्समध्ये पण अवेअर नाही आणि पब्लिक बोथ आर कॉन्ट्री, म्हणजे दोघांनाही 50-50% डॉक्टर्समध्ये किमान अवेअरनेस असायला पाहिजे. हे फार दुर्दैवाची बाब आहे. कारण मला वाटतं एकट्या नागपूरमध्ये 600 हॉस्पिटल्स आहे. नागपूरमध्ये 22 हॉस्पिटल आपल्याकडे रजिस्टर आहे. म्हणजे टोटल हॉस्पिटल 600 आहे ना, तरी फक्त 22 आहे जे ट्रान्सप्लांटमध्ये ऍक्टिव्ह आहे. बापरे. आम्ही म्हणजे तामिळनाडू गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की ज्यांच्याकडे 10 बेडेड ICU आहे आणि 2 मॉड्युलर OT, त्यांना NTORC नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर म्हणून त्यांनी रिकॉग्नाइज करून टाकलेलं आहे. म्हणजे परमिशन देताना ते सांगायचं, अच्छा, की तुम्ही ट्रान्सप्लांट करत नाही, तुमच्याकडे फॅसिलिटीज नाही, पण तुम्ही ब्रेन डेथ पेशंट आयडेंटिफाय करून तुम्ही रिट्रीव्ह करा, त्याच्यामुळे अवयवदान वाढेल. अच्छा. त्यामुळे गुजरात,
कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू हे आपल्यापेक्षा आघाडीवर आहे. अच्छा. पण तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पहिलं KEM मध्ये हार्ट ट्रान्सप्लांट झालेलं आहे. हां. महाराष्ट्र सगळ्यात अग्रणी होता हो आणि आपण आजही जाऊ शकतो. हो तर नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये आमचा प्रयास आहे की हे 10 डिस्ट्रिक्ट जे म्हणजे काहीच करत नाही असं म्हटलं तरी चालेल, विदर्भातले तर आपल्याला 11 डिस्ट्रिक्ट आहे. तर नागपूर डिस्ट्रिक्ट थोडं चांगल्या प्रकारे काम करत आहे, पण इथे पण आपल्याला गरज आहे. तर आम्ही याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंगवर काम करणार आहे. हो, म्हणजे हे 25 हॉस्पिटलवर असं दिसतंय की डॉक्टरांमध्ये देखील अवेअरनेस नाही आहे, कारण कॉमन पब्लिकचं तर सोडून द्या. बरोबर आहे. तर कॅपॅसिटी बिल्डिंग पासून सुरुवात करू, कारण कोणाला क्रिटिसाइज करून काही अर्थ नाही की तुम्हाला आयडेंटिफाय का करत नाही तुम्ही. तर आमचं असं आहे की डॉक्टरांना आम्ही तज्ज्ञ लोक बोलावू बाहेरून, जे करतात स्वतः, म्हणजे जे प्रॅक्टिकली करतात ट्रान्सप्लांट, अशा लोकांना बोलून, तज्ज्ञ लोकांना बोलून आम्ही तुमचं प्रशिक्षण घेणार आहे की पोटेन्शियल ब्रेन डेथ हा पेशंट कसा आयडेंटिफाय करायचा, बरं, काउन्सिलिंग कसं केलं पाहिजे. काउन्सिलिंग केल्यावर पोटेन्शियल ब्रेन डेथ पेशंट आयडेंटिफाय केला, त्याचं मेंटेनन्स खूप महत्वाचं आहे सर. कोणाचं? पेशंटचं, त्या ब्रेन डेथ पेशंट. मेंदू मृत झाला. मेंदू मृत झाला म्हणजे काय, ब्रेन डेथ कन्सेप्ट काय, थोटामध्ये लिगल डेफिनेशन आहे याच्यात. इरिव्हर्सिबल डॅमेज टू द ब्रेन. बरं. इरिव्हर्सिबल स्टॉपेज ऑफ ऑल द फंक्शन ऑफ द ब्रेन. हो. म्हणजे असं नाही आहे की ब्रेन डेथ डिक्लेअर केल्याने पुन्हा पेशंट उठून गेला, असं कधीच होणार नाही. त्याच्यामुळे शासनाने काय केलं आहे, थोटा ऍक्ट मध्ये ट्रान्सप्लांट करणारी टीम ही वेगळी राहील आणि ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर करणारी कमिटी ही वेगळी असते. बरं. ती कमिटी ही ट्रान्सप्लांट मध्ये हस्तक्षेप करणार नाही किंवा पार्टिसिपेट करणार नाही बिकॉज ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. नाही, याच्यामध्ये एक मला थोडंसं म्हणजे थोडा कंट्रोवर्शियल म्हणा किंवा असं म्हणा की हा जो ब्रेन स्टेम आपण ब्रेन याचा हा ब्रेन डेथ झाला म्हणजे मेनली म्हणतात किंवा जर ब्रेन वर्क करत नसेल पुष्कळ तर हार्ट चालू असतं आणि ब्रेन डेड होतो. तर असं काही ठिकाणी म्हणजे त्याचं काही असं प्रूव्हन फॅक्ट नाही आहे, पण उगाच ब्रेन डेड करून टाकलं आणि मग ऑर्गन हे केले, मग ते ऑर्गनचं जे ट्रान्सप्लांट होतं त्याच्यामधनं बऱ्यापैकी फीस मिळते त्या हॉस्पिटलला. तर याच्यामध्ये असं काही चालतं का किंवा असे काही प्रकरणं येतात का, किंवा त्याला मग ZTCC कसं हे करते? नाही, महाराष्ट्रामध्ये थोटा कायद्याचं इतकं स्ट्रिक्ट पालन आहे, म्हणजे खूपच जास्त स्ट्रिक्ट कायदा आहे आपल्याकडे. बरं. त्याच्यामुळे कोणी हिंमत करत नाही असं. अच्छा. कारण म्हणजे पूर्वी ज्या केसेस झाल्या तर तुम्हाला आठवत असेल किडनी चोर किंवा किडनीचं हे केलं तर व्यापार. हो हो हो. नाही, सध्या असं काहीच नाही आपल्याकडे. त्याच्या आणि ZTCC हे पूर्ण मॉनिटर करतं. ओके. कारण आम्ही इंडिपेंडेंटली ऑब्झर्व करतो. कारण कुणालाही ब्रेन डेथ डिक्लेअर करणं आणि त्यांचे ऑर्गन काढून घेतलं, दिस इज प्रोहिबिटेड. थोटा ऍक्ट मध्ये स्ट्रिक्ट पनिशमेंट आहे याला. तर असं कोणीच करत नाही. त्यामुळेच तर ट्रान्सप्लांट टीम आणि ब्रेन स्टेम डेथ कमिटी ही वेगवेगळी असते. अच्छा. आणि दॅट शुड बी रिकॉग्नाइज्ड बाय द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी. द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजे डेप्युटी डायरेक्टर त्या रिजनचे. कुणालाही ब्रेन डेथ डिक्लेअर करणं इट इज नॉट अ इझी टास्क. ओके. कारण न्यूरोसर्जन बघेल की खरंच ब्रेनमध्ये डॅमेज आहे का, आणि पुष्कळदा लोकांमध्ये गैरसमज आहे की घरी पेशंट आहे आणि तो ब्रेन डेथ आहे, वॉर्डमध्ये पेशंट आहे तो ब्रेन डेथ आहे, असं एकदम चुकीचं आहे. अच्छा. तर तो पेशंट व्हेंटिलेटरवर हवा. तर नुसतं ब्रेन डेथ झालाय पण बाकी शरीर चांगलं आहे, बाकी ऑर्गन चांगले आहेत, तेव्हाच आपण हार्वेस्टिंग करू शकतो. एक फॅमिली जेव्हा त्यांना कळवण्यात येते की तुमचा पेशंट हा ब्रेन डेथ आहे, तर ते कुठल्या मानसिक आघातातून जातात. कारण ती खूप क्रिटिकल कंडिशन असते. त्यांना वाटते आपला यंग मुलगा आहे, आपला 22 वर्षाचा मुलगा आहे, ऍक्सिडेंट झाला व्हेइक्युलवर, ICU मध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे, आणि डॉक्टर जेव्हा सांगतात की हा ब्रेन डेथ आहे, मग त्यांच्यासमोर प्रश्न येतो की आता काय करायचं. कारण कोणीच म्हणत पुष्कळ त्यांच्या मनात असेल की हृदय तर चालू आहे, हृदय किंवा हे सुरू आहे. पण याच्यामध्ये जसं असं बाहेर असे समज आहे की आता व्हेंटिलेटर आपण काढलं की त्याचा सपोर्ट संपला आणि व्हेंटिलेटर जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तो जिवंत आहे. बरोबर. तर हे नेमकं काय याच्यामधलं? तर याच्यामध्ये असं आहे की आता कसं आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा जजमेंट दिलेलं आहे की विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट. हो. डॉक्टर पॅनलला प्रायमरी बोर्ड आणि सेकंडरी बोर्ड असे डायरेक्टिव्ह दिले आहे, आणि त्या दोन्ही बोर्डला डिसाईड करावं लागतं की खरंच याला हा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये राहील. जर याला व्हेंटिलेटर ठेवलं तर किती महिने ठेवणार आहे आपण. तर आमच्याकडे जे ऑर्गन डोनेशन्स येतात, डिसीज ऑर्गन डोनेशन, दे आर कॉल्ड एज ब्रेन डेथ पेशंट. व्हेंटिलेटरवर आहे, ब्रेन डेथ आहे, तर BSD कमिटी म्हणजे ब्रेन स्टेम डेथ कमिटी इन्स्पेक्शन करेल पेशंटला. सर्वात पहिले तर कन्सेंट खूप महत्वाचं आहे. तर वेन 2 पर्सन्स अग्रीन अपॉन सेम थिंग इन सेम सेन्स,
सेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां तुम्ही म्हणाल की मी किडनीचं परमिशन घेतली ना, इकडे लिव्हरही काढा, ते असं नाही. हां तुम्हाला ऑर्गन स्पेसिफिक कन्सेंट घ्यावं लागेल, संमती. अच्छा, म्हणजे त्या फॅमिली मेंबर्सनी हे सांगितलं पाहिजे की तुम्ही किडनी घेऊन जा किंवा कॉर्निया कॉर्निया घेऊन द्या, जा. हां. पण लिव्हर नाही द्यायचं. आम्हाला काही लोकांचं असते. हां कारण समाजामध्ये इतके गैरसमज आहे हो की समजा या जन्मी मी डोळे दान केले तर पुढच्या जन्मी मी आंधळा होईल, इथपर्यंत इथपर्यंत आहे. अरे म्हणजे किडनी जर दिली या जन्मीमध्ये तर हां. पुढच्या जन्मी मला किडनी किडनीच राहणार राहणार नाही. नाही. तर किती त्रास होईल. बापरे. म्हणजे आपण हा जन्मच हो, बरोबर हो. राहत नाही, हो. आणि पुढच्या जन्माचं आपण कॅल्क्युलेशन करतो बघा, आणि मला वाटतं शोकांतिक. नातेवाईकांना ते एक वाटतं ना की त्याचं विद्रुपीकरण होईल. विद्रुपीकरण ते हे किडनी एक खूप मोठा गैरसमज आहे विकास सर, की बॉडी म्युटिलेशन होईल, अच्छा विद्रुपीकरण होईल. पण तसं असं नाही. काहीच नसते. अच्छा कारण समजा 80% ऑफ द केसेस दे आर मेडिको लिगल. Okay. रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटच्याच केसेस असतात. हो तर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमध्ये पोस्टमॉर्टम तर होतच त्यांचं, हो. मेडिको लिगल. हो. आणि पोस्टमॉर्टम गळ्यापासून तर आपण बेंबीपर्यंत, हो. बेंबीच्या आजूबाजूला जाऊन पेल्विस पर्यंत आपण ओपन करतो. Correct. त्यामुळे तेवढाच इन्सिजन इथे सुद्धा असतो ट्रान्सप्लांटमध्ये. असं कुठलंही विद्रुपीकरण होत नाही. ओके ओके. त्याच्यामुळे- म्हणजे जे जीवित माणसाची जसं ऑपरेशन होतं तसंच त्याचं ऑपरेशन होतं. ते प्रॉपर किडनी रिट्रीव्ह होतात, हो. त्याला शिवल्या जातं आणि ती किडनी नंतर तसंच. ट्रान्सप्लांट म्हणजे ते फ्युनरलचं जो आहे पूर्ण, ते हां. पूर्ण नॉर्मली जसं नॉर्मल पेशंटचं करतात तसंच करू शकतात. हो आणि याच्यामध्ये अजून एक आहे, पोलिसांचा रोल सुद्धा खूप महत्वाचा आहे. अच्छा कारण पोलिसांच्या NOC शिवाय, हम्म. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट शिवाय आपण सुरू करू शकत नाही ऑपरेशन. अच्छा. म्हणजे फॅमिलीनी कन्सेंट देऊन नाही चालत. नाही, फॅमिली कन्सेंट नंतर पोलिसांचं पण पाहिजे. पोलिसांचं. कारण अच्छा. पोलिसांचा रोल काय आहे की कोर्शियन आहे का, काही फ्रॉड आहे का, हां काही जबरदस्ती घेतलेला आहे का, कुठला आमिष दाखवलेला आहे का अच्छा. नातेवाईकांना, ओके. की आम्ही तुमचं नोकरी लावून देऊ, आम्ही तुम्ही असं करू. याच्यामध्ये थोटा कायद्यामध्ये हे प्रोहिबिटेड आहे. त्यामुळे पोलिसांचं रोल आहे की थोटा कायद्याच्या अंतर्गत संमती देण्यात आलेली आहे का, थोटा कायद्याचं पालन होत आहे का, हां कन्सेंट घेतले आहे का. हां थोटा ऍक्ट मध्ये फॉर्म नंबर 8 संमती आहे. प्रत्येक फॉर्म त्यांनी स्पेसिफिक दिलेले आहे. बरोबर तर आहे. पोलिसांचा तो रोल आहे. पण या स्ट्रिक्चर्समुळे साधारण फॅमिलीजवर असं प्रेशर नाही आहेत का की पोलीस येऊन राहिले, मग ते हे संमती मागून राहिले, ते संमती मागून राहिले, मग नकोच बा याच्यामध्ये असं काही. हर्डल्स येतात कधी कधी. कारण ज्या असॉल्ट वगैरेच्या केसेस आहे, हां काही समजा स्टॅब इंजुरी आहे पाठीवर आणि समजा डोक्यावरच रॉड मारलेले आहे, हो तर अशा मेडिको लिगल केसेसमध्ये मग पोलीस तर इन्व्हेस्टिगेशन होणारच आहे, हो ते होईल. बरं, पोलिसांच्या NOC सोबत NOC ऑफ फॉरेन्सिक एक्सपर्ट ही खूप महत्वाचं आहे. अच्छा. कारण शवविच्छेदनानंतर त्यांना कॉज ऑफ डेथ डिसाईड करायचं आहे. हो तर मृत्यूचं कारण यामुळे जिओपार्डाईज नको व्हायला, अफेक्ट नको व्हायला, हां हे महत्वाचं असतं. समजा उद्या बरं. किडनीवरच स्टॅब इंजुरी आहे, मग ती किडनी ती घेण्यास ट्रान्सप्लांटसाठी कामात येणार नाही. कामात येणार नाही. ओके. त्यामुळे फॉरेन्सिक एक्सपर्टला पुष्कळदा तिथे जावं लागतं ऑपरेशन अच्छा, थिएटर. त्यांनाही पाहावं लागतं की समजा किडनी स्टॅब खरं. इंजुरी आहे छातीवर, अच्छा. आणि मग ते कोर्टामध्ये त्यांना स्टॅब इंजुरी लिहायची आहे. हो मग सर्जन तीच इन्सिजन आपण त्या स्टॅब हो. इंजुरी मधूनच घेतो. हो त्यामुळे त्यांनी आधी प्री ऑपरेटिव्ह हां. ते बघणं आवश्यक आहे की कुठे ओके. काही जखमा आहे का, त्या ऑर्गनला काही इंजुरी आहे का. हां. म्हणजे कॉज ऑफ डेथ मध्ये मला इश्यू येणार नाही. हो त्यामुळे थोडा आणि मला वाटतं त्याच्यामध्ये हे पण प्रॉब्लेम येणार नाही की एखाद्यानी समजा बदमाशी केली हो. की ती किडनी घेतली न कोणाला बसवून दिली न त्याचे पैसे घेऊन घेतले, हो, हो. आणि मग ते दॅट डिड नॉट वर्क, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर त्याला त्रास होणं किंवा काही हो, पण होऊ हो, शकतं हो. फॅटल. तर हे अवॉइड करायला ना, म्हणून फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे राहतात, ते पाहतात पूर्ण. आणि शवविच्छेदनामध्ये आपल्याला कळतं की हां. कुठले ऑर्गन्स हे काढलेले आहे. अच्छा. तर ZTCC हे पूर्ण मॉनिटर करतं. बरं. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेथ पेशंट राहील, फॉर एक्झाम्पल GMC नागपूरला एक ब्रेन डेथ पेशंट आहे, दे हॅव आयडेंटिफाईड आणि रिलेटिव्हनी कन्सेंट पण दिलेला आहे. तर जेव्हा ते फर्स्ट ॲपनिया करेल, अच्छा, मेंदू मृत करायला 2दा टेस्ट करावं लागतं, दॅट इज कॉल्ड एज ॲपनिया टेस्ट. हां तर ॲपनिया टेस्टमध्ये आम्ही व्हेंटिलेटर काढतो, विड्रॉ करतो, ऑक्सिजन सुरू असते. तर तो सर्व्हाइव्ह करू शकतो का हे चेक करतो आम्ही डिक्लेअर करताना. बरं. असं नाही की यांनी एकाने म्हटलं की हा ब्रेन डेथ आहे म्हणून झालं नाही. तसं नाही. टीम, इट इज अ हां. टीम ऑफ डॉक्टर. हां. सर्व डॉक्टर येतील. ॲपनिया टेस्ट खूप महत्वाचा आहे, ओके. क्रुशियल रोल आहे हां. ॲपनिया टेस्टचा. हां फर्स्ट ॲपनिया टेस्ट फॉर एक्झाम्पल 12 वाजता झाली तर 6 तासाच्या नंतर पुन्हा एकदा सेकंड ॲपनिया टेस्ट होईल. बरं. 2दा ॲपनिया टेस्ट आल्यावरच आपण पेशंटला ब्रेन डेथ डिक्लेअर करतो. हां आणि जेव्हा आपण ब्रेन डेथ डिक्लेअर करू, दॅट इज अ टाइम ऑफ डेथ. खूप ओके. लोकांमध्ये हा पण संभ्रम असतो की मृत्यूचं केव्हा आहे. अच्छा. जेव्हा आपण सेकंड ॲपनियामध्ये डिक्लेअर हां. करू की हा मेंदू मृत झालेला आहे, तेव्हा मग ते कन्फर्म होतं. इट इज अ डेड डोनर रूल.
बरं, याच्यामध्ये याचा काही कालावधी असतो का? म्हणजे डेथ झाल्यानंतर किडनी किती वेळात रिट्रीव्ह होऊन व्हायला पाहिजे, लिव्हरचं कसं फंक्शन आहे, हार्ट राहिलं समजा, कॉर्नियाज राहिले, यांची काही वेळा आहेत का? तर याला म्हणतात वॉर्म इस्चिमेट आहे. हां, कारण समजा याच्यामध्ये डिले झाला तर ऑर्गन शटडाऊन होतं. हो, पुष्कळदा आम्ही ऑब्झर्व केलं आहे की फर्स्ट ॲपनिया टेस्ट केली, सेकंड म्हणून डोनर मेंटेनन्सवर आम्ही जास्त जोर देतो बरं, की मेंटेनन्स प्रॉपर व्हायला पाहिजे, परफ्युजन व्हायला पाहिजे. आजकाल तर ॲडव्हान्स टेक्निक आलेलं आहे, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आलेले आहे की किडनी तुम्ही रिट्रीव्ह करा आणि मशीनमध्ये ठेवा, हां, तर ती 36 तास पण चालेल हो, आणि ती आपण कुठेही ट्रान्सपोर्ट करू शकतो. बरं, ते पण एक महत्वाचं आहे. अच्छा. जसं कॉर्निया तुम्ही पाहिलं की मृत्यूनंतर 5 ते 6 तासामध्ये कॉर्निया काढून घ्यायला, काढून घ्यायला पाहिजे. कारण खूप लोक नाही तर 10 तासानंतर त्यांना वाटतं की आपण कॉर्निया दिलं पाहिजे. पण तो राहील किती वेळ मग? समजा तो कोल्ड याच्यामध्ये मग आपण फ्रीजर, आपल्या आय बँक असतात, आय बँकच्या फ्रीजरमध्ये राहतो ना तो, अच्छा, तो राहतो, ओके, आपण तो नंतर मग transplant करता होईपर्यंत. येतो. हां, तेच तर आहे. आणि आपण मला वाटतं ॲलोकेट करताना एक एक करतो, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल जीएमसी मध्ये ब्रेन डेथ पेशंट आहे, हां, तर त्यांनी कन्सेंट दिला की आम्हाला किडनी द्यायची आहे, हं, तर एक किडनी ही इन हाऊस जाईल. इन हाऊस म्हणजे कसं, हा, म्हणजे जीएमसी तिथल्या- नागपूरची वेटिंग लिस्ट, ओ अच्छा. पॉझिटिव्हची वेटिंग लिस्ट आहे, अच्छा. ए पॉझिटिव्हची आहे, ओके. एबीची आहे. त्या वेटिंग लिस्टमध्ये जो पेशंट येईल पहिला, हां, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वशिला वगैरे काही चालत काहीच नाही. कोणी म्हटलं की मी एवढे पैसे देतो, माझा नंबर असा कर, असं काहीच होत नाही. याच्यामध्ये त्या कायद्याअंतर्गत सर्वांना प्रोटेक्शन आहे, हां, असं कोणीच काही करणार नाही. म्हणजे कोणी त्या वेटिंग लिस्टमध्ये आहे त्याला त्या वेटिंग लिस्टनुसार कॉल करण्यात येईल, हां, तो आला पेशंट, त्याचं स्क्रीनिंग होईल, जर तो फिट असला तर त्याला पहिली किडनी मिळेल जीएमसीच्या पेशंट. हां. दुसरी किडनी ही झेडटीसीसी कडे येईल. अच्छा, मग झेडटीसीसी काय करते, अलोकेशन करते, मग अलर्ट ती देईल हॉस्पिटलचे लिस्ट पाहिजे. त्या हॉस्पिटलच्या वेटिंग, ज्या हॉस्पिटलचं रोटेशन आहे त्यानुसार त्या हॉस्पिटलच्या ओ पॉझिटिव्ह पेशंटला ती किडनी अलोकेट कर. ओके, समजा त्यांचे पेशंट अनफिट आहे, हां. दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, हं. तर ही रोटेशन पॉलिसी आहे. कारण मला ट्रान्सफर याच्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो, म्हणजे तुम्ही याच्यावर मार्गदर्शन कराल. काय होतं की आजकाल व्हॉट्सॲपमध्ये मेसेज टाकतात की तो मेसेज असा असतो की अशी अशी किडनी विकास वैद्यांची अवेलेबल आहे, हां, आणि ती या एवढ्या एवढ्या पैशामध्ये हे होत आहे, किंवा बा अवेलेबल आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तर हा एक भाग झाला. दुसऱ्या याच्यामध्ये हे तुम्ही जे बोलताय ते कॅडाव्हेरिक हे आहे, म्हणजे ज्याची ब्रेन डेथ झालेली आहे. आणि दुसरं लाईव्ह हे आहे. तर हे मला वाटते लाईव्ह मध्ये हे लोक व्हॉट्सॲपवर मेसेज तो पाठवतात. तर हे काय गणित आहे? म्हणजे खरोखर अशी किडनी अवेलेबल देता येते का? म्हणजे 8 दिवसा पहिले मलाही व्हॉट्सअपवर मेसेज आला, हो, आमच्याही मित्रांच्या ग्रुपमध्ये सुधीर कुमार व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे, त्यांना 4 किडनी अत्यंत तातडीने देण्याची त्यांची इच्छा आहे, तरी गरजूंनी याच्यावर संपर्क साधावा. माझी विनंती आहे सर्वांना की तुम्हाला जेव्हा केव्हा व्हॉट्सअपवर हा मेसेज करतो, ताबडतोब तो डिलीट करा. ज्यांनी पाठवलाय त्याला थोडंसं समजावून सांगा की व्हॉट इज ऑर्गन डोनेशन, अवयवदान कसं होते, अलोकेशन कसं होते. झेडटीसीसी मार्फतच अलोकेशन होते. कोणी कोणालाही असं आपल्या मर्जीने माझी किडनी मला याला द्यायची असं काही होत नाही. कायद्याने संरक्षण दिलेलं आहे सर्वांना, नाहीतर काय वल्नरेबल ग्रुप पैशाचा आमिष दाखवून लोकांची किडनी काढल्या जाईल. त्याच्यामुळे हे जे असे मेसेज पसरवणारे लोक आहेत त्यांना आपण समजवायला पाहिजे की अशा प्रकारे अलोकेशन होत नाही. पण ते एका इमोशन मध्ये येतात, त्यांना वाटते की माझ्यामुळे कोणाला तरी मदत होईल, ते चांगल्या उद्देशाने फॉरवर्ड करतात, पण ते चुकीचं आहे. पण ती जागृती नाही आहे, ती जागृती होईल लोकांमध्ये. त्याच्यामुळे पब्लिक अवेअरनेस खूप महत्वाचं आहे. लोकांना अवयवदानाबद्दल गैरसमज खूप आहे, तर ते दूर करणे, पब्लिक अवेअरनेस करणे. आता यावर्षी आम्ही 22 हॉस्पिटलला मॅन्डेटरी केलं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही पोलिसांचा अवेअरनेस करा, व्हॉट इज युअर रोल. तर पुष्कळ पोलिसांनाही माहित पडलं की खरंच अवयवदानामध्ये आमची एनओसी लागते. मग आम्ही काय, त्यांनाही माहित नव्हतं की किडनीचं कसं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कशी किडनी मिळते, ऑर्गन, म्हणजे सर्वांना समजावून सांगणे. आता दुसरं दिलंय आम्ही की प्रत्येक गार्डन मध्ये जायचंय प्रत्येकाला, कारण आमचं ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचं नेटवर्क आहे. प्रत्येक ट्रान्सप्लांट हॉस्पिटलला ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर ठेवणं हे मॅन्डेटरी आहे छोट्यामुळे. त्यामुळे त्यांच्या मार्फत आम्ही हे वेगवेगळे उपक्रम करत आहे. तर गार्डन मध्ये जाऊन लोकांना समजावून सांगणे अवयवदान काय, कारण लोक कन्सेंटच द्यायला तयार राहत नाही. मी नेहमी सांगतो की त्याचा पूर्ण परिवार हा डिसीज मध्ये आहे. कारण त्याला सर तुम्ही डायलिसिसला घेऊन जाता, 3 ते 4 तास डायलिसिस, 1 तास जायला 1 तास यायला, सोबत कोणीतरी एक पाहिजे सोबत, आणि मग घेऊन जाणे, म्हणजे पूर्ण परिवार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. तर ते पेन आहे, त्याचे दुःख आहे, मग तो फिस्च्युला ब्लॉक झाला, पुन्हा फिस्च्युला करा, डायलिसिस मशीनवर पडून राहा 3 ते 4 तास. त्या वेदनेतून तुम्ही एका माणसाला मुक्त करता सर. आणि देण्याचा जो आनंद आहे, हात असा आहे, असा हात पाहिजे,
असा हात दिला, देणाऱ्याला नेहमी समाधान वाटतं आणि देण्याने तुम्हाला फायदा होतो की आपले मुलाचे अवयव हो हे कुणामध्ये ते तरी कोणाला तरी जिवंत आहे. जातात कुणाला तरी म्हणजे जीवनदान त्याच्या मिळालं. माध्यमातून कोणीतरी जिवंत राहतंय. जिवंत आहे. हा ते एक जे सॅटिस्फॅक्शन आहे ते पैशाने विकत नाही घेतायचं. तर हे सॅटिस्फॅक्शन यायला, ते आनंद यायला, त्या लोकांना आम्ही प्रत्येक हॉस्पिटलला सांगत आहे की तुम्ही वॉल ऑफ ऑनर तयार करा हो की एक्स माणसाने मला वाटतं एम्स मध्ये तुम्ही केलेली आहे एम्स मध्ये केलेलं आहे, बाकी अजून 1-2 आमच्या किंग्सवे मध्ये पण केलेले आहे. सर्वांना अच्छा. आम्ही सांगत आहे की तुम्ही वॉल ऑफ की ऑनर तिथे ज्यांचे ऑर्गन डोनेट Donate झालेले केले, आहे हो. त्यांचे फोटो आणि हे ते त्यांचा फोटो लावतो आम्ही, आणि थोडीशी त्यांचा. माहिती त्यांची. त्यांनी त्याचं वय काय होतं, तो कुठल्या हा. गावचा पेशंट आहे, त्यांनी हा. काय काय अवयवदान केलं, म्हणजे त्या गावचे लोक आले, त्यांना वाटते की बघा ह्या आपल्या गावातल्या ह्या माणसाने हे अवयवदान केलंय, किती Yes. मोठा निर्णय घेतलाय त्यांनी. हो तर हे वॉल ऑफ ऑनर सुद्धा सर्वांनी करणं आवश्यक आहे. मला एक थोडंसं ते मी मागे जातो की तुम्ही जे ते हॉस्पिटल्सचं म्हटलं, आता ही जी हॉस्पिटलची जसं एक जो होस्ट आहे त्याला एक किडनी मिळते आणि एक दुसऱ्याला मिळते असं साधारण तुम्ही वाटप करता. पण इतके कमी हॉस्पिटल्स आहे, पण आम्ही कधी कधी वाचतो की इतरही अशा हॉस्पिटल्सना जातं ज्यांचं इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे, तर ते फक्त ऑर्गन घेण्याच्या याच्यात आहे आणि ते देत नाही. म्हणजे हे थोडंसं टीकात्मक आहे की इतके सारे हॉस्पिटल्स आहे, इतके सारे डॉक्टर्स ज्यांना अवेअरनेस पाहिजे. मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात जर सगळे हॉस्पिटल्स आले किंवा असं स्टेट गव्हर्नमेंट तामिळनाडू स्टेटसारखं आपल्या ते का नाही करत की तुम्हाला असे प्रयत्न केले आहेत का कोणी? ते करायला पाहिजे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असं एक सिस्टीम व्हायला पाहिजे, एक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, की एक पेशंट जर ब्रेन डेथ आहे तर ICU ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. पोटेन्शियल डोनर आहे त्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे. आयडेंटिफाय करून मेंटेनन्स घेऊन कन्सेंट घेणं खूप महत्वाचं आहे. ओके. आणि ते कन्सेंटच खूपदा तो पहिला हर्डल आहे कन्सेंटचा. जर संमती दिली तर मग पुढे जाईल. तर Okay. पुष्कळदा काय होतं, खूप लोक प्रयत्न करतात, सर्वच हॉस्पिटल प्रयत्न करतात. काही काही हॉस्पिटलमध्ये ट्रॉमाचे पेशंट येत नाही असं म्हणतात, पण तुम्ही MICU मध्ये असं मेडिकल ICU मध्ये आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हायपरटेन्सिव्ह क्रायसिसचे पेशंट आहे, ICU मध्ये आहे, तर त्यांनी सुद्धा असं मन लावून प्रयत्न केला तर मला वाटतं नागपूर पहिल्या नंबरवर येऊ शकतं. तर हाच मुद्द्याला धरून आम्हाला खूप लोक सांगायचे. आम्ही पाहिलं मागच्या वर्षी की 6 हॉस्पिटलमध्ये असं पोटेन्शियल ब्रेन डेथ डोनर आयडेंटिफाय केलं आणि सक्सेसफुल झालं ट्रान्सप्लांट. हो. तर आम्हाला हे सर्व कंप्लेंट सांगायची की आमच्याकडे पेशंटच येत नाही, आमच्याकडे पेशंटच येत नाही. तर आम्ही एक मिशन ब्रिज म्हणून यावर्षी सुरू केलेलं आहे. तर व्हॉट इज दिस ब्रिज? म्हणजे ब्रिज म्हणजे काय की एक ICU आहे आणि ट्रान्सप्लांट सेंटर, या दोघांमध्ये ब्रिज. की तुम्ही काय करायचं, फॉर एक्झाम्पल एक्स नावाचं हॉस्पिटल आहे, तुमचं मोठं हॉस्पिटल आहे, ट्रान्सप्लांट सेंटर आहे, तुम्ही रिकॉग्नाइज आहे थोटामध्ये. तुम्ही आजूबाजूचे 4 किंवा 3 हॉस्पिटल ज्यांच्यामध्ये ICU आहे, ज्यांच्यामध्ये मॉड्युलर OT आहे, अशा अद्यावत असलेल्या ICU ना तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे जिथे ट्रॉमाचे पेशंट येतात, पण ते ट्रान्सप्लांट सेंटर नाहीये, ते ट्रान्सप्लांट करण्याला इच्छुक नाहीये, यू कॅन से इन दॅट. तर तशा तुम्ही हँड होल्डिंग करा त्यांचं. 3 किंवा 4 हॉस्पिटलला तुम्ही आपल्या परिघात 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे, आयडेंटिफाय करा. बरं. त्यांचं एज्युकेट करा, त्यांना हँड होल्डिंग करा आणि तिथे जर ब्रेन डेथ पेशंट आला तर तुमच्याकडे शिफ्ट करा. आमचा उद्देश आहे की ट्रान्सप्लांट ऍक्टिव्हिटी वाढली पाहिजे, लाईव्ह डोनेशन हे कमी झालं पाहिजे. हे फारच चांगली ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे ZTCCचं मेन पर्पज आहे डिसीज ऑर्गन डोनेशन, म्हणजे ब्रेन डेथचे पेशंट वाढायला पाहिजे. लाईव्ह डोनेशन सर्व हॉस्पिटल करतात. आमची सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हे डिसीज डोनेशन करायला पाहिजे. त्याच्यामुळे एक आई आपल्या मुलाला, आपल्या नवऱ्याला, एक बहीण आपल्या भावाला, ही जे किडनी काढून आपण त्यांना देतो लाईव्ह डोनेशन मध्ये, ते बंद व्हायला पाहिजे. तुम्हाला मी एक सांगतो की स्पेनमध्ये नंबर 1 वर आहे. तिथे म्हणजे ब्रेन डेथ पेशंट आहे तर हे अंडरस्टूड आहे की त्यांनी कन्सेंट दिलेला आहे. अच्छा, ऑलरेडी. अरे तिथे काही एफर्ट्स नाही घ्यावं लागत. म्हणजे पण त्यांची SOP सुद्धा पॉवरफुल हो, आहे. ते ठीक आहे, ते बरोबर आहे. हे सिस्टीम त्यांनी केलेली आहे की इफ द पेशंट इज ब्रेन डेथ ते ऑर्गन ट्रान्सप्लांट करतील. तर आपल्याकडे पण काही दिवसांनी येईल, जसं IKD अहमदाबाद, IKDRC मध्ये एक्सक्लुझिव्हली त्यांनी ट्रान्सप्लांट सेंटरच आहे, प्रमोट मला करायला एक पाहिजे. फक्त लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारायचा प्रश्न की मला माहित नाही ह्या प्रश्नावर काही चर्चा झाली आहे का कधी, पण एखाद्या फॅमिलीमधली व्यक्तीचं ऑर्गन डोनेशन होतं म्हणजे ते ऑर्गन तर फ्रीच मिळतं तुम्हाला. हो. पण जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं त्याचा खूप खर्च आहे. त्याचा 50 लाख, 40 लाख, 20 लाख, 25 लाख. तर मग ते तर फ्री मिळून राहिलं तुम्हाला त्या ब्रेन डेथ झालेल्या. मग त्याचा एवढा खर्च का बरं आकारला जातो? बरं, शासकीय संस्था ज्या आहे, जसं एम्स आहे, GMC आहे, IGMC आहे,
तर इथे आपण इथे तर फ्री आहे ते. इथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आधी होती महात्मा जन आरोग्य म्हणजे MJPJY हो है ना. तर आता ती मर्ज झालेली आहे PMJY मध्ये. तर त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत आपण त्यांना सपोर्ट करतो. हम्म. पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट होते आपल्याकडे हो आणि वरून 6 महिने पोस्ट ट्रान्सप्लांटची पण मेडिसिन दिलं जातं. हो तर शासकीय योजनामध्ये सर्वांनी केलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. बरं. पण तुम्ही जे म्हटलं की प्रायव्हेटमध्ये Private किडनी मध्ये, हो. तर तिथे ते त्यांना एवढं हॉस्पिटल चालवायचं तेवढा त्यांनी मेंटेनन्स खर्च घ्यायला पाहिजे. पण आम्ही त्यांना सांगतो समजा प्रायव्हेटमध्ये जर ब्रेन डेथ पेशंट आहे तर त्याचं पूर्ण बिल त्यांना माफ करायला लावतो आम्ही. अच्छा पूर्ण बिल वेव ऑफ करतात ते ओके. करतात ते आम्ही नेहमी सांगतो त्यांना की नाही यांनी ते- जर ते करतो आपण, त्याची ट्रीटमेंट जी आहे त्याचं बिल माफ करतो. बरोबर आहे. पण हे जे आहे हे हो. याच्यातही कुठेतरी जर कमी आला, कारण प्रत्येकाला परवडत नाही ते लिव्हर परवडत नाही. ट्रान्सप्लांट. आम्ही हा प्रयत्न करू ZTCC मार्फत की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट संस्था आहेत, Hospitals, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, त्यांनाही विनंती करू की तुम्ही हा जर तुम्हाला किडनी इथून मिळत आहे डोनेशन मधून तर ते तुम्ही आपले रेट कमी करायला पाहिजे. ते विशेष त्यांना सवलती द्यायला पाहिजे. असंच म्हणायचं आहे तुम्हाला. Yes. तर हे आम्ही ZTCC कडून नक्की त्यांना रिक्वेस्ट करू आणि जेणेकरून गरजूंना जे रुग्ण ज्यांना आवश्यकता आहे त्यांना रुग्ण म्हणजे कमी पैशामध्ये चांगल्या सुविधा त्यांना मिळेल. येस. डॉक्टर मनीष श्रीगिरवार, आपण इथे आलात आणि आम्हाला अत्यंत उद्बोधक माहिती दिली. त्याच्यामुळे प्रत्येकजण ही माहिती ऐकल्यानंतर निश्चितपणे म्हणेल काय म्हणता, म्हणजे अशीच ती माहिती आहे इतकी उद्बोधक. कारण याच्याविषयी अनेक गैरसमज आहे. तर आपण इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.